मला बीडचं पालकमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं, असं मंत्री पंकजा मुंडेंनी 2 दिवसापूर्वी म्हटलं. बीडमध्ये सध्या सुरू असलेल्या घटनेमुळे बीडचं पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांनी स्वतःकडे राखून ठेवलं. पण पंकजा मुंडे ह्या बीडच्या आहेत, त्यांचा पत्ता नेमका का कट झाला? शेजारच्या जालना जिल्ह्याचं त्यांना पालकमंत्री पद देण्यात आलं, पण बीडचं नाही. नेमकं कशामुळे हे सर्व घडलं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद बिक्कट, तुम्ही पाहतात मुंबई तक. बीड सध्या वेगवेगळ्या कारणांनी राज्यासह देशात गाजताना दिसतंय. याचं कारण म्हणजे संतोष देशमुख यांची अपहरण करून करण्यात आलेली हत्या. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न असो किंवा दोन प्रमुख समाजात पडलेली दरी, या गोष्टींमुळे बीड सध्या चर्चेत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर विविध आरोप होत आहेत. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया असो किंवा परळीतील थर्मलच्या राखेमुळे तयार झालेले राख माफिया असो, परळीत गुन्हेगारी वाढलेली दिसते. आता ही परिस्थिती सुधारायची कशी, यासाठी सत्तेतील आमदारांपासून ते विरोधक पण अजित पवारांकडे बोट दाखवत होते. अजित पवार हे कडक स्वभावाचे आणि प्रशासनावर पकड असलेले व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2019 ते 2024 या काळात अजित पवारांचे आमदार आहेत धनंजय मुंडे, हे 1 वर्ष सोडता बीडचे पालकमंत्री होते. याच काळात धनंजय मुंडेंनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं, असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय. मात्र धस यांनी हे वक्तव्य करताना पंकजा मुंडे यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला दिलाय. तसेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांनी बीडचं पालकत्व घ्यावं असं म्हटलं होतं. आता अजितदादा पालकमंत्री म्हणून बीडला शिस्त लावतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आता पंकजा मुंडेंना बीडचं पालकमंत्री पद का नाही दिलं, ही देखील चर्चा सध्या सुरू आहे. पंकजा मुंडे या 2014 ते 2019 या काळात बीडच्या पालकमंत्री होत्या. त्यांच्या या काळात त्यांनी आत्ता बीडमध्ये सुरू असलेल्या अनेक गोष्टींना कधीही थारा दिला नाही, असं सुरेश धस देखील म्हणतात. या व्यतिरिक्त बीडमध्ये सध्या 6 पैकी 3 आमदार हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि 2 आमदार हे भाजपचे आहेत. सुरेश धस हे जाहीरपणे मुंडे भाऊ बहिणीविषयी बोलताना दिसत आहेत. तर नमिता मुंदडा ह्या पंकजा मुंडेंच्या समर्थक आहेत. मुंदडा कुटुंबाचा धनंजय मुंडेंसोबतचा असलेला सुप्त संघर्ष देखील जिल्ह्यापासून किंवा राज्यापासून लपून राहिलेला नाही. सध्या बीडमध्ये सुरू असलेला 2 समाजातील संघर्ष हा मिटवण्यासाठी अजित पवारांनीच बीडचं पालकत्व घ्यावं, असं माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं होतं. तसेच आता मंत्री धनंजय मुंडेंनी देखील दादांनी सद्यस्थितीत बीडचं पालकत्व घ्यावं अशी विनंती केली होती. आणि महायुतीत पालकमंत्री पदावरून संघर्ष सुरू असला तरी बीडमध्ये दादांचे आमदार जास्त असल्यानं राष्ट्रवादीच्या वाट्याला बीडचं पालकमंत्री पद गेलं, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच पंकजा मुंडे या वंजारी समाजातून येतात, त्या पळीच्या आहेत. तसेच मागील 5 वर्षे त्या सत्तेपासून दूर होत्या आणि सध्या जिल्ह्यात वाढलेल्या जाती तेढाच्या परिस्थितीत त्यांना पालकत्व दिलं नसल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात देखील सुरू आहे. तसेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे देखील एकत्र आले आहेत, त्यामुळे आता त्यांचे बहुतांश कार्यकर्ते देखील हे एकत्रच आलेले आहेत. त्यामुळे आता अजित पवार बीडला कडक शिस्त लावतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्यासाठी शेअर करा, पाहत राहा, वाचत राहा मुंबई तक.